9वीची परीक्षा संपन्न झालेली आहे आणि आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या सेंटरवर विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली प्रत्येकाच्या तोंडामध्ये किंवा प्रत्येकाला हेच वाटतं की आजचा पेपर खूप सोपा होता आणि मी मागील 2 दिवसापासून तुम्हाला युट्यूबवर हेच सांगतोय की पेपर अतिशय सोपा असणार आहे. बऱ्याच पालकांच्या मनामध्ये विद्यार्थ्यांच्या मनामध्ये परीक्षा संदर्भामध्ये काही शंका होत्या. खूप जणांचे फोन आले की सर शेकडेवर येणार आहे का, सरळवर येणार आहे का. मी नेहमी सांगतो की अभ्यासक्रमामध्ये हे घटक नाहीत आणि हे येणार पण नाही. तरीही बऱ्याच पालकांना किंवा काही क्लासेसमध्ये अशी संदिग्धता निर्माण झाली होती. परंतु एका गोष्टीवर मी ठाम होतो की शेकडेवारी आणि सरळवारी घटक येणारच नाहीत आणि तसं त्यांनी त्यांच्या प्रॉस्पेक्टमध्ये दिलेलं आहे. हे मी माझ्या मनानं तर काय सांगायची गरज आहे. आणि ज्या पद्धतीने वर्षभर मुलांनी अभ्यास केला, तयारी करून घेतली, अगदी तसाच पेपर परीक्षेमध्ये आला. बऱ्याच मुलांना गणितामध्ये 20 पैकी 20 गुण मिळालेत आणि मराठीमध्ये 20 पैकी 17-18 गुण मिळालेत. म्हणजे अशी गंमत आहे पहा. म्हणजे ज्या विषयाची भीती वाटत होती त्या विषयामध्ये जास्त मार्क आहेत. काही काही म्हणजे पालकांचे मला फोन पण आले की सर आम्हाला आमच्या मुलाला गणितात 19 मार्क आहेत, गणितात 20 मार्क आहेत आणि बुद्धिमत्तेचे 2 चुकलेत, मराठीचे 2 चुकलेत आणि सर्वत्र थोडीफार परिस्थिती अशीच आहे. ठीक आहे. म्हणजे आतापर्यंत मी किमान 200 ते 300 विद्यार्थ्यांचा आढावा घेतला महाराष्ट्रातून, वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये, वेगवेगळ्या शहरामधून. मला आतापर्यंत हायेस्ट 78 प्रश्न बरोबर असलेला एक विद्यार्थी आणि 77 प्रश्न बरोबर असलेला एक विद्यार्थी, असे 2 विद्यार्थी या 300 विद्यार्थ्यांमध्ये. आणि हे सगळे टॉपचेच विद्यार्थी आहेत. असं नाही की बाबा आपण कोणाला तरी विचारलं म्हणण्यापेक्षा. त्यामुळे एक लक्षात आलं असेल तुम्हाला की पेपर जरी सोपा असला तरी विद्यार्थ्याच्या बौद्धिक क्षमतेनुसार पेपर थोडाफार होताच तसा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पालकांनी आपल्या मुलांचं कौतुक करा. त्यांच्या जीवनातली एखाद्या गव्हर्नमेंट थ्रू म्हणतोय मी, तुमच्या विद्यार्थ्यांनी इतर प्रायव्हेट स्पर्धा परीक्षा भरपूर दिल्या असतील, पण एक शासकीय परीक्षा पहिल्यांदाच दिलेली आहे. खूप चांगली तयारी झाली होती, खूप चांगल्या पद्धतीने पेपर सोडवले, त्यामुळे त्यांचं कौतुक करा. मार्क थोडेफार कमी जास्त होतील आणि आणखी 15 दिवसावर लगेच स्कॉलरशिपची परीक्षा आहे, हेही तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे. तर आता ओव्हरऑल जर आपण प्रत्येक जिल्ह्याचा विचार केला की काय असणार आहे प्रत्येक जिल्ह्याचं मेरिट, तर या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्याचं मेरिट त्या लोकसंख्येनुसार किंवा कमी जास्त असू शकतं. पण एक जनरल व्हिडिओ की एक पालकांना असं वाटलं पाहिजे की आमची मुलं कितीपर्यंत सिलेक्ट होईल का नाही, तर त्यांच्यासाठी खास हा स्पेशल व्हिडिओ आहे. यामध्ये आपण SC, ST, OBC आणि जनरल या कॅटेगरी वाईज बोलणार आहोत. तर सर्वप्रथम आपण SC या जर संबंधामध्ये माहिती घेतली तर SC या कॅटेगरीमध्ये जर आपल्या मुलाला 86% पेक्षा जास्त गुण असतील, 86% पेक्षा जास्त, तर त्याचं सिलेक्शन होऊ शकतं, निवड होऊ शकते. एसटीचा जर विचार केला तर एसटी मध्ये 82% पेक्षा जास्त जर गुण असतील तर त्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होऊ शकतं. पहा, SC 86, ST 82. ओबीसीचा विचार केला तर ओबीसी मध्ये 90% पेक्षा जास्त मार्क असणं गरजेचं आहे. 90% पेक्षा जास्त. आणि जनरल कॅटेगरीचा विचार केला तर 92.50 पेक्षा जास्त गुण जर असतील तर आपले विद्यार्थी सिलेक्ट होऊ शकतात. ठीक आहे. आता हा झाला अंदाज. आता यामध्ये तुमच्या मनातल्या शंका सांगतो. शहरीला काय होईल, ग्रामीणला काय होईल? येस. तर पहिल्यांदा शहरी आणि ग्रामीण हा भाग डोक्यातून काढून टाका. कारण जे रिझर्वेशन आहे किंवा ज्या राखीव जागा आहेत त्या ग्रामीणसाठी आहेत, शहरीसाठी तसं नाही. शहरी म्हणजे सर्वांसाठीच. मग तिथं ग्रामीणचा जरी समजा 97चा 98चा मुलगा असेल तर तो शहरीमध्येच गेला, म्हणजे थोडक्यात ओपन, सर्वांसाठी खुल्या जागा आहेत त्या. ग्रामीण असेल, शहरी असेल, एसटी असेल, ओबीसी असेल, कुठलाही असो, सर्वांसाठी त्या जागा आहेत. त्या शहरी म्हणून असं काही नाही. तर त्या ठिकाणी सर्वांनाच संधी असते, त्यामुळे तिथे वेगळ्या जागा असं काही नसतात. तुमचा मुलगा टॉप असेल तर तो शहरीमधून जाणार, मग तो ग्रामीण असला तरी आणि शहरी असला तरी. आता दुसरी कन्सेप्ट अशी आहे की आता जे तुम्हाला मी सांगतोय की बाबा SC 86% पेक्षा जास्त, ST 82% पेक्षा जास्त, ओबीसी 90% पेक्षा जास्त आणि जनरल 92.50% पेक्षा जास्त, हे एक अंदाज आहे. ठीक आहे. म्हणजे एवढे पडले तर आता लगेच मुलगा लागला का नाही असं त्याच्यावर आपल्याला बर्डन नाही टाकायचं, लागणार नाही असंही म्हणायची गरज नाही. फक्त एक आपल्या मनाला समाधान की बाबा ठीक आहे आपल्या मुलाला 90 आहेत पण लागण्याची संधी आहे. यामध्ये 1-2% वाढू पण शकतात, कमी पण होऊ शकतात, त्या जिल्ह्यानुसार, लोकसंख्येनुसार.